नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नवीन भरती होणार आहे। ती भरती कशा पद्धतीने होणार आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवीन अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की महिलांसाठी, जॉब करणाऱ्या महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे। आणि आता राज्यात बघा, लवकरच पाळणाघर सेविकांची भरती होणार आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर बघा, प्राप्त माहितीनुसार राज्यात लवकरच पाळणाघर सेविकांची भरती होणार असल्याचे समजले आहे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मिशन शक्ती योजनेतील सामर्थ्य कार्यक्रमातील राज्यात बघा, राज्यात पाळणाघर अंगणवाडी कम क्रेश योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार 345 पाळणाघरे सुरू करण्यात येणार असून त्या पाळणाघरात सेविका व पाळणाघर मदतनीस असे प्रत्येकी 2 पदेही निर्माण करण्यात येणार आहेत। आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस या दोघींकडेच ही अंगणवाडी पाळणाघराची सर्व जबाबदारी असणार आहे। तर बघा, ही जी पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहेत त्यात पाळणाघर सेविका, पाळणाघर मदतनीस असे एक पद निर्माण करण्यात येणार आहे। महिला आणि बालविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। बघा, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरावरून समित्यांची रचना करण्यात आलेली आहे। त्यात महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती, एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालय स्तरावरील समिती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तर अंगणवाडी सेविका यांच्या अध्यक्षतेखाली पाळणाघर स्तरावरून समिती नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच आपल्या महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी पाळणाघर हे सुरू होणार आहे। आणि अंगणवाडी पाळणाघरांची संख्यासुद्धा वाढणार आहे। बघा, यांनी इथं संख्या कमी दिलेली आहे, तरी पुणे विभागाची संख्या आहे, तर ही संख्या प्रत्येक जिल्ह्यावाईज वाढण्याची आणि कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महिलांसाठी इथं सुवर्ण संधी आहे। बघा, ज्या महिला अंगणवाडीसाठी अर्ज करू इच्छिता अंगणवाडी पाळणाघरसाठी, तर त्या महिलांनी आपापली डॉक्युमेंट तयार करून ठेवा, कारण की राज्यात आता लवकरच पाळणाघरे सुरू होणार आहेत। आणि पाळणाघरामध्ये नवीन अंगणवाडी सेविका, पाळणाघर सेविका, पाळणाघर मदतनीस अशी 2 पदेही भरली जाणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। तर बघा, मिशन शक्ती योजनेतील सामर्थ्य कार्यक्रमामध्ये या राज्यात अंगणवाडी पाळणाघरास मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि पुणे जिल्ह्यात एकूण 345 पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा आकडा वेगवेगळा असणार आहे। त्यामुळे ज्या कोणी महिला अंगणवाडी पाळणाघरामध्ये अर्ज करू इच्छित त्यांनी सर्व आपले डॉक्युमेंट तयार ठेवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बघा, ज्यावेळेस अंगणवाडी पाळणाघरांची भरती सुरू होईल त्यावेळेस सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलद्वारे सर्व माहिती समजणार आहे। त्यामुळे तुम्ही आत्ता लगेच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन अंगणवाडीच्या ज्या काही योजना असतील किंवा अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची पदे कधी भरली जाणार, कशा पद्धतीने भरली जाणार हे सर्व सविस्तरपणे तुम्हाला समजेल। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेट्ससाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।